नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे शेवग्याचे थालीपीठ। चला तर मग बघूया कसं करायचे ते। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा गर। हा शेवग्याच्या शेंगा मी वाफवून घेतले आहे, त्याचा गर काढलेला आहे। कांदा चिरलेला आहे, मी 2 मीडियम साइजचे कांदे चिरलेले आहेत, बारीक घेतलेला आहे। आपल्या अंदाजाप्रमाणे गर किती आपला बारीक होतो त्याच्याप्रमाणे कांद्याचा अंदाज ठरवायचा आहे। थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर हळद, तिखट, मीठ, साखर, हिंग आणि लिंबू, आणि मुख्य म्हणजे त्या थालीपीठासाठी लागणारं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ आणि तेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या थालीपीठाची म्हणजे आपल्याला ह्यात वापरायचे जे शेंगा आहेत या जर जुन्या झाल्या असतील किंवा थोड्या जाड असतील, जरड असतील, आपण बरेचदा या जाड शेंगा आहे म्हणून वापरत नाही, फेकून देतो किंवा शिळ्या झाल्या म्हणून देखील आपण टाकून देतो। तर तसं न करता या जाड शेंगा वाफवून घ्यायच्या। हे बघा, मी अशा वाफवून घेतलेल्या आहेत। वाफवल्यानंतर ह्या आतून सॉफ्ट असतात। नॉर्मल शेंगा तर अगदी बी सकटच आपण वापरू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाहीयेत। इतकं सहज याचा गर असा निघून जातो। पण समजा शेंग जरड असेल, तिची बी कडक असेल, तर ही बी आपण अशी काढून घ्यायची आणि हा गर आपण असा वापरून घ्यायचा। असा सगळा गर वापरायचा। आता मी काही शेंगांचा गर आता काढला आहे, तर जे शेंगांमधले बिया या कडक असतील ते आपण घ्यायच्या नाही, ते काढून टाकायचा, त्याचा फक्त गर वापरायचा आहे। आणि जे दाणे छान असे सहज हाताने बारीक होऊन जातात, हे पाशे, हे आपण घ्यायचे। हे बघा, आपला एवढा असा गर निघाला आहे। एक तर हा गर तुम्ही असा खलबत्त्यात वाटून घेऊ शकता आणि सगळ्यात सोपं म्हणजे पटकन मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेणे। तर मी मिक्सरमध्येच बारीक करते। असा गर मी करून घेतला एकदम मिक्सरमधनं बारीक। आता आपण हा परातीत काढून घेऊया। आता याच्यामध्ये आपण हा बारीक कांदा टाकूया। गर किती आहे त्याचा अंदाज घेऊन किंवा तुम्हाला कांद्याची चव किती आवडते ह्याप्रमाणे तुम्ही त्यात कांदा घालू शकता। त्याच्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरची किती तिखट आहे किंवा तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर, त्याच्यानंतर थोडासा पाव चमचा हिंग, 1 टीस्पून हळद, मी यामध्ये 2 टीस्पून तिखट घालते, 1 टीस्पून साखर, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबू पिळून घ्यायचं। जेव्हा गोड आणि एक तर आंबट टाकलं तरी थोडंसं गोड पाहिजे किंवा साखर टाकली तर थोडंसं आंबटपणा, म्हणून आपण यात लिंबू पिळूया। एक लिंबू टाकते मी याच्यात। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया। काय शेवगा खूप औषधी आहे, त्याची शेवग्याच्या झाडातल्या सगळ्याच गोष्टी, आणि सीझनमध्ये मग त्या शेंगा खायलाच पाहिजे। फक्त वरणात, भाजीत, पिठल्यात किंवा नुसत्याच वाफवून खाण्यापेक्षा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्याचं सूप,
थालीपीठ काही काही करून खाल्लं की मग कंटाळा पण येत नाही आणि पौष्टिक गोष्ट पोटात पण जाते. आता यात मावेल तेवढं ज्वारीचं पीठ आपल्याला घालायचं आहे. हे बघा, असा माझा हा गोळा तयार झालेला आहे. हळूहळू पीठ टाकलं ना एक अंदाज येतो नेहमी करून करून. आता अशा पद्धतीचा माझा हा एक थेंबही यात आपल्याला पाणी घालायचं नाही. जेवढं आपण त्याचं बारीक पेस्ट करून घेतली ना त्यात जेवढं आपलं पीठ जाईल तेवढं टाकत हा अशा पद्धतीचा आपला गोळा तयार झालेला आहे. आता तुम्हाला कोणत्या साईजचे थालीपीठ करायचे, थापून करायचे की लाटून करायचे, याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे ठरवू शकता. लाटूनच करायचे असतील तर मग थोडंसं ज्वारीचं पीठ जास्त टाकायचं म्हणजे पटपट लाटून करता येतात. थापायचे असतील तर मग थोडंसं आसट ठेवायचं म्हणजे थापायला सोयीचे जातात. हे बघा, मी ज्वारीच्या पिठातच याला घोळवून घेतलं आहे. याला तुम्ही या पद्धतीने थापून करू शकता. आपण ज्वारी कशी करतो तशा पद्धतीने. आणि ज्याला थापता येत नाही त्याने लाटून करायचं. हे पहा, आपलं असं छान थापून झालं आहे थालीपीठ. आता आपण तव्यावर घातलं आहे. तवा छान गरम झालेला आहे आणि खालचा जो पिठाचा भाग आहे ना तो वर ठेवायचा. हे बघा, आता आपण याला पलटून घेऊया. आता तुम्हाला कमी तेल पाहिजे, कसं तेल पाहिजे हे आपल्यावर आहे. कमी तेल हवं असेल तर ब्रशने लावा, नाहीतर मग छानपैकी चमच्याने आपण याच्यात तेल सोडू शकतो. गॅस मात्र माझा मोठाच आहे. मी खूप जास्त तेल लावण्याच्या याच्यात नसते, पण बरेचदा काय तर थालीपीठाला तुम्ही तेल जर कमी वापरलं तर त्याची चव तितकी छान नाही लागत, ती तेलाने येते. असं दोन्ही बाजूने आपण हे थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता मात्र तुम्ही मंद किंवा मीडियम याच्यावर गॅस करू शकता. दोन्हीकडनं छान तेल लावून झालं आहे आणि आता फक्त आपल्याला त्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता मी अजून 1-2 थालीपीठं करून घेते आणि मग तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, आपले शेवग्याचे थालीपीठं तयार आहेत. यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ म्हणजेच कणिकही वापरू शकता, पण ह्या दिवसात, उन्हाळ्याच्या दिवसात ज्वारीचं पीठ वापरणं जास्त चांगलं, कारण ते थंड असतं. आणि कणकीपेक्षा तसंही ज्वारीचं पीठ चांगलं, कारण ते ग्लुटेन फ्री असतं. त्यामुळे डायबिटीजवाल्यांसाठी हे शेवग्याच्या शेंगा आणि ज्वारीचं पीठ हे उत्तम आहार आहे. त्याच्यामुळे तुम्ही असे थालीपीठं करून बघा. याच्याबरोबर हिरवी चटणी केलेली आहे मी. दही घेऊ शकता, बटर, लोणी, काहीही जे इच्छा असेल ते तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता. हे जे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ आहे हे तुम्ही पण करून बघा. शेवग्याच्या सीझनमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा आणतच असतो आणि जून शेंगा वाया न घालवता त्याच्यातनं आपण हा पदार्थ, पौष्टिक पदार्थ केलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा माझा पदार्थ, शेवग्याचे थालीपीठं शेअर करा आणि त्यांना पण तुमच्या मित्रपरिवाराला सांगा. आणि तुम्हीसुद्धा माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.